एसट्या पण खूप स्लो येतात. लाईट पण आपण चालू ठेवली आहे, सो दिसायला सावधान. नमस्कार मित्रांनो, वाघे किरण चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता आपण ही शेवटची राईड असणार आहे आणि आता आपण चाललोय निमगाव साववा ते बदलापूर, म्हणजे आपल्या घरी. पण या टायमाला आपण जाताना दुसऱ्या मार्गाने जाणार आहे. आपण येताना खंडाळा लोणावळा मार्ग आलो, पण आता जाताना आपण जाणार आहे माळशेज मार्गाने. सो सकाळचे 8:30 वाजलेत. बघू शकता पूर्ण असं ग्रीनरी, बाजूला दोन्ही साईडला शेती आहे, मध्ये असा रस्ता. आणि आता आपण 8:30 वाजता निघालो. पेट्रोल भरलं पूर्ण. आणि आता टुवर्ड शिरवली चाललं आहे. शिरवलीवर आपण शॉर्टकट आहे, 2 रस्ते आहेत. आपण पाया आळेफाटा जाणार आहे. सो आळेफाटावरून कल्याण रोड आहे, त्या रोडने जाणार आहे. आता आपण आहे तो आहे निमगाव साववा टू शिरवली जाणार असतो. तर शिरवलीच्या थोडं पुढे गेल्यानंतर, शिरवली गावाच्या थोडं पुढे गेल्यानंतर तिथून एक राईड घेणार आहे आणि आपण टुवर्ड्स बोरी मार्ग आळेफाट्यावर जाणार आहे. तुम्ही बघू शकता आपला रस्ता आणि एवढं सकाळ सकाळी थंड असं वातावरण, गार असं वातावरण आहे. सो 10 ते 15 किलोमीटरवरती आपण निमगाववरून पुढे आलो. आता आपण आलो आहे ते आहे आळेफाटा. सो हे आहे मेन सिटी आहे आळेफाटा. मागे गेलं ते होतं आळेगाव. तर इथे पण आपली मावशी राहते. आपला प्लॅन होता इकडे येऊन जायचा, मग इथून सकाळी निघायचा. पण सध्या परिस्थिती आणि कोरोना असल्यामुळे आपण कोणाकडे जास्त गेलो नाही. तो मावशीने पण बोलवलेलं, पण आपण तिकडे पण नाही गेलो. परत कधी येईल किंवा हे सगळं संपलं असतं, कोरोना विरोना नसत, आपण नक्की आलो असतो. सो इथे जो लेफ्ट साईडला आहे तो आहे स्टँड आहे, एस.टी स्टँड, जो आपण लाल परीने येतो तेव्हा तिथे आहे. राईट साईडला नाशिकला रोड जातो, लेफ्ट साईडला तो मनसर साईड पुण्याला जातो रोड. पुणा म्हणजे प्रॉपर पुणा सिटी. सो आता जो आपण रस्ता पकडला आहे तो आहे कल्याणला जातो, टुवर्ड्स कल्याण माळशेज घाटने जातो. सो आता आपण त्याच रस्त्याने झालो तो पुढे बघा तुम्ही आता. बघू शकता तुम्ही हा माळशेज घाट कसा मस्त. धुकं आहेत सगळीकडे, सगळीकडे धुकं आहेत. इकडे महड आहे, महड तिकडे आहे ना, महड काहीतरी महड काय असं काय आहे. हे आहे इकडे पाणीमध्ये तिकडे डोंगर बघू शकता, पूर्ण धुक्याने भरलेला डोंगर आहे. एकच नंबर राव, मस्त असा डोंगर. अजून आपला घाट चालू नाही झाला आहे, आपण वाट बघतोय कधी घाट चालू होतोय आणि आजची मजा. दुडगुस झाले, दुडगुस. वाव, तारा किती मोठा मोठा आहे.
त्याचा बाप देणार. तो जर तुम्हाला जुन्नरला जायचं असेल तर इथे आहे जुन्नरचा रस्ता. सो इथून तुम्ही जाऊ शकता जुन्नरवर शिवनेरी सगळं खूप जवळ आहे. मस्त असा व्ह्यू आहे पावसाळ्यातला. इकडे पण पाणी आणि मध्ये ब्रिज. गाडीची तर वाटच लागली आहे. टेंट लावून तिथे झोपल्याची काय लोक. एक टायर इकडे एक टायर तिकडे. भारीच की राव. थोड्या वेळात आपला घाट चालू होईल असं मला वाटतंय राव. अशा प्रकारे आपला घाट चालू झाला आहे. तुम्ही बघू शकता. हा घाट आधीपासूनच थोडा डेंजर आहे. सिरियसली वाह. पाऊस तर नाही आहे. गाड्या ओढ्याना दिसत आहे. पाऊस असतं तर गाड्या ओढ्या दिसतात. इथे आपण खेळू शकतो डोंगर का पाणी. डोंगर का पाणी. पाणी का डोंगर. मस्त इथे खेळू शकतो आपण. तर हे पिंपळ धरण आहे पूर्ण इकडे जे बघताय तुम्ही. खूप जागेवरून इकडे पाणी आलंय. मस्त अशी धुकं पण आहेत जेणेकरून आपल्याला थोडं गाडी सांभाळून चालवायला लागली. इथून तो रस्ता आहे धरणाच्या बाजूला धरणाकडे झालेला. सध्या आपण तिकडे नाही जात आहे पण तसा पुढेपर्यंत येतो परत कधी की आपला जायचा तो प्लॅन होता. किलोमीटरवर माळशेज घाट आहे. फर्स्ट टाइम म्हणजे खूप वेळा राईड केले पण ऑन कॅमेरा फर्स्ट टाइम मी राईड करतोय धुक्यांमध्ये.
थोडे हळूच ठेवूया कारण का खूप धुकं आहेत. त्या धुक्यांमुळे पुढची गाडी नाही दिसणार मला. सो स्लो चालूया आपण. 40च्या स्पीडला आरामशीर असे दुकान बरोबर खेळत. लास्टची लेन धरून चालूया. म्हणजे दोनच आहेत. रस्त्या पण खूप स्लो येतात. लाईट पण आपण चालू ठेवली आहे सो दिसायला सावधान. ठीक आहे मी आहे सावधान. हळू अशी गाडी चालवत जाऊया आपण. वाटतंय रस्त्याचं काम चालू आहे. सिरियसली घंटा काही दिसत नाहीये. काही म्हणजे काही दिसत नाहीये. एक एसटी आली. ती पण खूप स्लो चालली आहे. मी पण खूप स्लो चालू आहे कारण पूर्ण जी राईड आहे येस धुक्यांमध्येच असणार आहे. मी विचार करतो या एसटीला पुढे जाऊन देऊया. तो आपण तिच्या मागे मागे जाऊ शकतो. पूर्ण रस्त्यावर फॉग आहे. क्या खड़ा क्या चल रहा है? फॉग चल रहा है. खरंच असं फॉग चल रहा है बाबा.
नमस्कार मित्रांनो, 10:30 वाजलेत. 10:30 वाजले आणि मी माळशेज घाट क्रॉस करून आता टोकोर्डामध्ये. सो माळशेज घाटच्या पुढे माळशेज घाटमध्ये आपल्याला थांबता नाही आलं कारण का तिथे खूप फॉग होता, धुके होते. सो त्या कारणामुळे आपण काही थांबलो नाही तिथे. पण इथे एक थोडंसं रिव्हर सारखं भेटलं. सो आपण बोललो इथे थांबूया थोडा वेळ. मी कॅमेराची चार्जिंग पण संपली आहे, त्याकरता मी इथे थांबलो. तुम्ही बघू शकता माझ्या मागे सगळं कसं मस्त असं हिरवंगार आहे. धुक्यामध्ये गाडी खूप स्लो चालवली. स्लो चालवायचं एवढंच कारण होतं कारण का मला रस्ता दिसत नव्हता आणि खूप स्लो आपण गाडी चालवत होतो, 30-40, कारण का पुढे पण गाडी दिसत नव्हती. तिथे थांबलो पण नाही आपण. त्याचं एवढंच कारण होतं की काम पण चालू होतं एका जागी आणि धुक्यामुळे गाडी साईडला घ्यायचं थोडं रिस्की होतं कारण का पुढचं गाडीला पण काही दिसत नव्हतं. सो आता इथून आपण बघूया कुठे थांबणार आहे एक्झॅक्टली. आणि कारण का आता 2 सेकंड ब्रेक आहे आपला, पण करेक्ट 1-1 तासाने ब्रेक घेतलाय. आता बघूया कुठे थांबूया. सध्या तर काही प्लॅन नाही आहे कुठे थांबत. आणि एक सगळ्यात बेस्ट गोष्ट झाली की पाऊस नाही पडला. आपल्याबरोबर उज्ज्वल पण येणार होता पण सकाळी तो उठला नाही आणि काल आपण ट्रेकिंग केलेली. सो ट्रेकिंग केल्यामुळे त्याला पाय बी दुखत होते. पण ते निघालो मस्तच. सो जाऊ आता आपण थोडा वेळ बघू, थोडा वेळ थांबू इथे कारण का बॉडी पण स्ट्रेच करतो थोडी, कारण का बॉडी पण दुखायला लागली खूप. सो बॉडी स्ट्रेच केल्यावर थोडं बरं वाटेल. सो तिकडे बघू शकता कॅमेरा चार्ज होते, पॉवर बँकला लावला, हेल्मेट ठेवलाय, आपली कॅप आहे ती पण ठेवली आहे. सो काही ठिकाणी तुम्हाला व्हॉइस नाही भेटणार, काही ठिकाणी व्हॉइस भेटेल. सो इथे मी कुठे थांबलो आहे सध्या मला पण नाही माहिती एक्झॅक्टली. याला टोकोर्डाच्या पुढे आहे पण एवढंच माहिती आहे. तिथे गाडी पण दिसते कोणाची तरी, काय माहिती कोणतरी आतमध्ये पण गेलंय, फोटो बिटो काढायला काहीतरी गेलं असेल. चांगली आहे ही. सो फायनली मी घरी पोचलो आहे. आत्ता वाजले 1. सो टोकोर्डामध्ये आपण 1-1.5 तास थांबलो कारण ते बॅटरी चार्ज करायची होती. सो तर फायनली मी बदलापूरमध्ये पोचलो आहे, माझ्या बिल्डिंगच्या खाली आहे. आता घरी जाऊन भेटूया आपण डायरेक्ट. त्याच्यानंतर एंड करूया आपला ब्लॉग. चला 1 वाजता आपण आपल्या घरी पोचलो. सो जी पहिली राईड होती 500 किलोमीटर ती आपण कंप्लीट केली आहे आणि फ्रेश होऊन आत्ताच मी बसलो. तर बोललो ही व्हिडिओ पण एंड करेल. आपली पूर्ण 500 किलोमीटरची राईड होती. त्याचा पूर्ण एक्सपेन्स आपल्याला होता, जो पेट्रोलचा एक्सपेन्स होता तो आपल्याला झाला 1,000 रुपये. 1,000 पूर्ण आपण बदलापूर टू पुणे असं वाया लोणावळा वाया माळशेज परत बदलापूर असा पूर्ण कम्प्लीट केला. त्याला आपल्याला पूर्ण खर्च आला तो आहे 1,000 रुपये. आणि जेवणाचा खर्च नाही आला कारण पुण्यामध्ये आपण बहिणीकडे राहिलो आणि दुसरीकडे मामाच्या इथे तिथे राहिलो. सो जेवणाचा आपल्याला खर्च नाही आला. असंच आपण वेगळ्या वेगळ्या प्लॅन करू, ट्रिप्स असेल ते तुम्हाला कळवत राहू. आणि शेवटची व्हिडिओ आतापर्यंत जेवढ्या पण व्हिडिओसाठी तुम्ही प्रतिसाद दिला त्याच्यासाठी मी खूप आभारी आहे. असं प्रतिसाद देत राहा आणि असंच प्रेम करत राहा. अजून नवीन नवीन व्हिडिओ घेऊन याचा मी प्रयत्न करेल. अजून पण राईड प्लॅन चालवत नाही. तो सध्या बघू कुठे जायचंय, काय लॉकडाऊनमुळे काय सध्या करता नाही येते किंवा कुठं जाता नाही येते. कारण प्लॅनिंग करायला सेफ्टी पण मेन आहे आणि कुठं सेफ्टी भेटेल नाही भेटेल आपल्याला माहिती आहे. सध्या पण इथंच काही असेल ते तुम्हाला मी दाखवत राहील. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा. लाईक केल्याने जेवढे लाईक येतील तेवढे ती व्हिडिओ दुसऱ्यांना पण सजेक्ट होत राहील आणि दुसऱ्यांना सजेक्ट झाल्यामुळे ही अजून लोकांना बघायला भेटेल आणि आपले सबस्क्रायबर वाढत राहतील. बाकी व्हिडिओ लेट आला त्याच्यासाठी सॉरी सगळ्यांना.
कारण का आपण लॅपटॉप कॅरी नंतर केला त्यासाठी व्हिडिओ लेट आले म्हणजे एक महिन्यानंतर व्हिडिओ मी अपलोड करतात. त्यासाठी सॉरी. मी आतापर्यंत जेवढं प्लॅन केलं तरी खूप आभारी आहे. सो आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, फॅमिली प्रचंड वाढू द्या. असेच मी काहीतरी वेगळ्या व्हिडिओ घेऊन येत राहील. बाय.